दिसतील. आता सामना चालू होतोय. बॉलरचं नाव काय रे? आर्य. आणि फलंदाजी करत आहेत चिराग. खाली पहिला चेंडू, चांगलासा चेंडू निर्धाव गेलेला आहे. खाते काय उघडता आलेलं नाहीये. भूपेश बंटी अमेरिकेतून आलाय खास खेळण्यासाठी रिलायन्स कप. अरे पुढचा चेंडू चांगलासा फटका आणि 4 धावा. मैदानाचा अंदाज घेताना आला यशांना. यशच आहे ना. 4 धावा गेलेल्या आहेत. धाव संख्या झाली ती 4. 2 चेंडू झालेले आहेत. चांगलासा मारा केलेला. 2 वरिष्ठ खेळाडू आहेत आपले सुभाष संदीप महाबा आणि बंड्या जोशी. हे कुमार आणि संतोष भाऊ यांच्या जोडीला खेळलेले खेळाडू आहेत. 35 वर्ष झाली असतील. आम्ही शाळेत होतो तेव्हा संदीप हे भिगाव FCC संघातनं खेळत होते तेव्हापासून त्यांचा गेम बघितलेला. अंडरम जेव्हा चालू झालेलं मध्ये ते अंडरम ते बादशाह म्हणून प्रसिद्ध होते. आणि हा षटकार. धाव संख्या झाली ती 10. 11. 3 चेंडू 11 धावा. दुर्गामाता घास द सद्गुरू वटार बी. अरे पुढचा चेंडू आणि हा बघूया बंड्या यांच्याकडे. एक उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक पण काही सराव नसल्यामुळे त्यांना अनुभव घेता आला, अंदाज घेता आला नाही. आणि 4 धावा. धाव संख्या झाली 15. आर्यांचा पुढचा चेंडू चिराग यांना. आई षटकार. चांगली सुरुवात केलेली पण तू लय काय त्यांना सांभाळलेली नाही. 1 चेंडू बाकी आहे. चिराग 20 धावावर खेळतोय. वैयक्तिक 20 धावा. चांगलं असं क्षेत्ररक्षण आणि 3 धावा वाचवले आहेत आपल्या संघासाठी छोट्या खेळाडूंनी. सुभाषचा पोर आहे. बाबा आणि मुलगा दोघे एकत्र खेळत आहे. संदीपचा पोरगा उर्फ सुभाषचा पोरगा. बेगाव मध्ये संदीप, कासामध्ये सुभाष. आता गोलंदाजीला आले आहेत मयूर. मयूरच ना. मयूर. धाव संख्या झाली आहे 22. चांगला जबाबदारीशीर पटकन आणि हाही षटकार. 35 षटकार आहे. यूट्यूबच्या माध्यमातून जवळजवळ 1.25 लाख पब्लिक मजा घेत आहे. 7 समुद्र पार सामने बघत आहेत पण बक्षिसाचा वर्षाव अजून झालेला नाहीये.
आणखी हा उत्तुंग षटकार. चिरागला बॉल फुटबॉल दिसतोय. धावसंख्या झाली आहे ती 34. त्याच्यात चिरागचे आहेत 33 धावा. आठ चेंडू 33 धावा मारलेले चिरागनी. वाईड आणि एक अवांतर धाव. धावसंख्या झाली आहे ती 36. आणि पहिल्यांदा स्ट्राइक वर येत आहे भूपेश. डावखुरा फलंदाज. बघूया काय करतोय. अमेरिकेतून आलाय खास ही स्पर्धा खेळण्यासाठी. चांगलासा फटका. एक धावावर समाधान मानावं लागत आहे. 2 धावा चोरून घेतलेल्या आहेत. धावसंख्या झाली आहे ती 38. वाईड. मयूर यांचा पुढचा चेंडू भूपेशाला. आणि हाही बघूया काय होतंय. चौकार. चौकार. धावसंख्या झाली आहे 42. 43. त्रेचाळीस धावा झालेले आहेत. 2 चेंडू बाकी आहेत ना. आणि हा बहुधा षटकार. 49 धावा. मला ते वाटते स्पर्धेतला हायेस्ट या सामन्यामध्ये होईल. 49 धावा झालेल्या आहेत. आणि हा शेवटचा चेंडू आहे दुसऱ्या षटकातला. चांगलाचं क्षेत्ररक्षण. निर्धाव गेलेला आहे. 8 चेंडू 33 धावावर खेळत आहे हा चिराग. आणि 4 चेंडूवर 12 धावा भूपेश यांच्या. आता गोलंदाजीला येत आहे कौशिक. कौशिक म्हात्रे. कौशिक म्हात्रे आलेला आहे. कोरोटी संघाने त्याचे आभार मानावे कारण आपल्याला मैदानासाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे त्यांनी निशुल्क ती पण. हा त्याने नाही घेतले मागितल्या. हा पहिले घेतले नव्हते का नाही. एक धाव काढलेले आहेत चिराग यांनी. धावसंख्या झाली आहे 50. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 13 चेंडू मध्ये 50 धावा झालेल्या आहेत. आणि हा बघूया काय चौकार. काहीच अंदाज येत नाही खेळपट्टीचा त्याच्यामुळे 4 धावा. यश यांना काय अंदाज आलेला नाहीये. दोन्ही बाजूनी जोरदार अटॅक चालू आहे. धावसंख्या झाली 54.
एक धाव. धाव संख्या झाली 55. चिराग हा वैयक्तिक 34 धावावर खेळत आहे. आणि हा बघूया जेल झेलतायत का. 2 धावा. धाव संख्या झाली आहे ती 57. चिराग यांना 50 धावा करण्याची संधी आहे. आणि हा षटकार बॉल दे बॉल. चाळीस धावावर खेळत आहे. 42 धावावर खेळत आहे. 11 चेंडूत 42 धावा. आणि एक धाव बाईटच्या स्वरूपात. काय बॅट नाही का. सॉरी माफ करा. और खपली एक पण वाईट नाही का. एक पण वाईट टाकला नाही. भांजे चांगली गोलंदाजी. एक पण वाईट टाकला नाही. आता गोलंदाजीला आलाय तो. हे नाव काय काय रितेश. रितेश श्रीतेज टाकबास. एक धाव बाईकच्या स्वरूपात. बॅटला का बॅटला तो असा करतो बरं का वाटते. बाईकला असा वर करतात रे. 2 3 किती झाला तो. 44 ना. 44 झाला ना. भूपेश चांगल्याशी गोलंदाजी. काहीच धाव संख्येला व्यसन घातलेलं आहे. धाव संख्या झाली आहे ती 65. 4 चेंडू शिल्लक आहेत. 6 धावा पाहिजेत आपल्या सासुर्डीच्या मैदानात खेळताना चिराग यांना. बंटीचा चांगला फटका आणि 4 धावा. झालेला आहे. वैयक्तिक 21 धावावर खेळतोय भूपेश. 44 धावावर खेळतोय चिराग. दोन चेंडूत 6 धावांची गरज आहे 50 धावा करायला. आणि 2 चेंडू शिल्लक आहेत. स्पर्धेतलं पहिलं या स्पर्धेतलं पहिलं 50 अर्धशतक होतंय का बघूया. कारण रिलायन्स बोललं तर अर्धशतकाचा असतात दरवर्षी. हॅलो हॅलो. शेवटच्या चेंडूवर 6 धावांची गरज आहे. आणि हा बघूया कॅच आहे.
आणि काय कॅच घेतलेला आहे, झेल पकडलेला आहे एकदम. सुभाष पोरांनी आजच्या वेळेस धावावर बाद झालेला आहे. 50 धावा का पूर्ण करू शकलेला नाहीये. 70 धावा दिले, 71 धावा करायचे. वटार आणि करमाळे कर्णधार आणि वटाराची कर्णधार टॉस का बॉस येथे लवकरात लवकर हजर हवे. आपल्या सासुरवाडीच्या टीमला सपोर्ट करायला शिवसेनेचे युवा नेते उभाठा गटाचे धवल लाईक वटर कर्णधार करमाळ्याचे कर्णधार आलेले आहेत. हा ते पेट्रोल सरळ सरळ जा, कुठे टनबिन मारू नको, असा बारीक तो तिकडे तुला ना जेआर हाईट्स म्हणून एक टॉवर लागेल 18 माळ्याचा, तिकडे थांबव गाडी. हॅलो, क्षेत्ररक्षण लावायचं आहे. माहितीये का विनी रेसिडेन्सी त्याच्या पुढे हनुमान नगर विचार. वटार चिठ्ठी टाकायची, असं काय लावणार. वटार कर्णधार वटार. हॅलो, चिराग वेल प्लेड. सौरव आणि कौशिक सलामीची जोडी आलेली आहे मैदानामध्ये. गोलंदाजीला आहे ताडामुळे दिसत बाळू आलेला आहे, चांगला असा गोलंदाज आहे. वटार 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 या लागलं ते मंदार. सॉरी इकडेच बस ना. हे मंदार पंख्याखाली बस कर, तिकडे कुठे चालला. बच्चा आला आमचा चहा घेऊन. सौरभ यांनी एक धाव घेऊन सुरुवात केलेली आहे. कौशिक याच्या प्रत्येक षटकाराला ओरिएंटल जर्नी करून 200 रुपये बक्षीस आहे. बोल्ड पहिला गडी बाद झालेला फुलटॉसवर. झालेला आहे.
बाळू यांचा पुढचा चेंडू चांगला असा निर्धाव गेलेला आहे. 3 चेंडूत 1 धाव झालेली आहे. पठाण 1 धाव. धाव संख्या झाली ती 2. विशाल दे वाघोली कशी कशी नाही बोलू. एक धाव. धाव संख्या झाली आहे ती 3. बच्चा थोड़ा शायद बाळू यांचा चेंडू शिरतेज यांना बघूया काय करतात. आणि हा बघूया छटकार काय जात नाही. जेल आहे आणि जेल जेललेला आहे प्रांजल यांनी. दुसरा झटका. कॉइन आहे. हॅलो तिकडे ते 18 टावर आहे बघितलं का तू. अरे डाव्या हाताला टावर आहे. डाव्या हाताला एस आर डिमार्टच्या थोडस अलीकडे मध्ये एक रस्ता गेलाय बघ. डिमार्ट पुढे राहिलं. डिमार्टच्या अलीकडे एक आधी मध्ये रस्ता गेलाय बघ त्या साईडला. जियर अँड सन साइड. हॅलो हॅलो. हॅलो. प्रथम 1 धाव. धाव संख्या झाली आहे ती 5. 2 षटकात 50 धावा झालेल्या. पुढच्या 2 षटकात फक्त 20 धावा काढल्या. त्यामुळे मला वाटलं 80-85 होतील. 70. एक धाव बायच्या स्वरूपात प्रथम यावर्षी पहिल्यांदाच मैदानात आपलं प्रदर्शन करत आहे. मयूर फलंदाज करतात पण काय चांगले फटके काय मारण्यात अपयशी ठरत आहेत. सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आहे. 5 चेंडू झाले का आणि धाव संख्या झाली आहे ती 7. आणि नो बॉल +1. हॅलो. एस आर हाईट पत्र मार्गात
हे बघ तू आता डिमार्टच्या आता नेमकं आहे ते बाजूला बिल्डिंग कोणती आहे आता बाजूला बिल्डिंग कोणती तुझी आहे? कोणाची त्याला विचार ती ह्याची आहे का विचार कोणती एस आर वाल्याची आहे का बोल हॅलो अरे त्याच्याकडे फोन दे जरा त्या डाव्या साईडला की उजव्या साईडला बिल्डिंग डाव्या साईडला की उजव्या साईडला आहे तिकडे विचार त्यांना कोणती बिल्डिंग आहे नेमकी वाल्याचं काम चालू आहे बघ अरे इस्क्युअर वाल्याची एकच बिल्डिंग आहे फलंदाज 16 माळ्याची बिल्डिंग आहे नाव सांगायचं मा एकदम कडक आवाज आहे 16 माळ्याची बिल्डिंग जवळजवळ फायनल झाली आहे इस्क्युअर वाल्याची आणि हा येतो चौकार मिलिंग रन 4 तो होगा वेडा पार स्कोर झालेला 9 रन 3 विकेट षटकातील चौथा चेंडू आर्या याला निकट केलाय आणि ह्या चेंडूवर एक धाव धावसंख्या झाली 14 रन 3 विकेट आणि सुक्यावर डाय मारलेली आहे माईक मध्ये बोल ना रे, काही नाही बाप्पा. अरे बोल. किती आला? ना हे दोन ना कॉन्फिडन्स नाही तू वाटत बाहेर आहे मॅचवर एकदम वाहन एक पोझिशन घ्यावं लागेल करू शकते प्रीता वाईट चेंडू नासकासा चेंडू षटकातील शेवटचा चेंडू आणि नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय 2 धावा कंप्लीट केलेले आहेत तिसरीचा प्रयत्न नाही 2च धावावर समाधान मानलेलं आहे 3 ओव्हर नंतर स्कोर गेलेला आहे तो 19 रन 3 विकेट 6 चेंडू 52 धावा डिक्लर बॉलर नेम तू माने क्या उंची जास्त लागली उंची जास्त लागली
तिसरा चेंडू आर्या याला वाईट चेंडू बरोबर ना बोलते वापस दहा लागेल ना टीम मध्ये लांबी कमी लांबी जास्त चला किती चेंडू बाकी आहेत 3 की 1 लास्ट बॉल असेल बाकी येस लास्ट बॉल आहे ना 2 बॉल बाकी आहेत येस थँक्यू आणि हा सामना जवळजवळ मला वाटतं वटार बन आपल्या खिशानं घातल्याच जमाय टार्गेट कितीचं होतं 71 71चं लक्ष होतं आणि त्याचा पाठलाग करत असताना घास संघ थोडासा कमी पडतोय थँक्यू आणि अशा प्रकारे हा सामना संपला आहे वटार ब संघाने सामना जिंकला आणि वटार घास संघाला पराभवाच्या छायेमध्ये जावं लागते शेवटचा आणि अंतिम सामना बाकी आहे घास संघाचा कर्णधार आपण या आपल्याला सन्मानित केलं जाईल सन्मानचिन्ह देऊन आणि त्याचबरोबरीनं मॅन ऑफ द मॅच आता झालेल्या मॅचचा खेळाडूचं नाव आहे मिस्टर चिराग फ्रॉम वटार वटार अ संघ आणि करमाळा या 2 संघांना विनंती आहे आपण रिपोर्ट करायचं आहे चिराग आलेले आहेत मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊ कॅप येस चिराग चला चिराग म्हणतात की हा अच्छा डेडिकेट केलंय चिरागने